उपवासाच्या दिवशी जर साबुदाणा भिजवायचं विसरला असाल ना, तर टेन्शन घेऊ नका. हा असा मस्त कच्च्या बटाट्याचा कुरकुरीत डोसा बनवायचा, ज्याला बनवायला अजिबात वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनिटामध्ये हा असा मस्त कुरकुरीत डोसा बनवून तयार होतो आणि खायला म्हणाल ना, इतका छान लागतो. तर फक्त मुख्य 3 साहित्य आपल्याला इथे लागणार आहे. त्यामध्ये हा असा मस्त कुरकुरीत आपण कच्च्या बटाट्याचा डोसा बनवू शकतो. यासोबत झटपट तयार होणारी चटणीसुद्धा दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. तर हा डोसा बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता साबुदाणा माझ्याकडे बारीक साईजचा होता तर तोच घेतलेला आहे. तुम्ही रेग्युलरवाला घेतला तरीही चालणार आहे. असं काहीही नाही की तुम्हाला बारीकच साबुदाणा घ्यावा लागणार आहे. तर या ठिकाणी मी हा बारीक साबुदाणा घेतलेला आहे. इथे कढाई छान कडकडीत गरम झालेली आहे. आता ह्यामध्ये आपण हा साबुदाणा अगदी फुलेपर्यंत भाजून घेणार आहोत. लक्षात ठेवा, गॅस मध्यम ठेवा. कढाई छान कडकडीत गरम झालेली असल्यामुळे हा साबुदाणा सुद्धा छान भाजला जातो. त्यासाठी शक्यतो लोखंडाची किंवा कुठलीही जाड तळाची कढाई घ्या आणि साबुदाण्याचा रंग आपल्याला चेंज करायचा नाही. सतत आपल्याला अगदी तळापासून मिक्स करायचं आहे आणि छान असा भाजून घ्यायचा आहे. रंग बदलला की त्यानंतर आपण अगदी सगळ्यात शेवटी यामध्ये जेवढा साबुदाणा घेतलेला होता ना, तेवढीच वरई घालणार आहोत. तर हे पहा, तुम्हाला इथे दिसत असेल हलकासा रंग चेंज झालेला आहे. कुठेही याला जास्त डार्क रंगावरती भाजलेलं नाही. त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला वरई घ्यायची आहे. ह्या दोघांचं प्रमाण मी इथे सम ठेवलेलं आहे. आता जेव्हा मी वरई घातली ना, त्यावेळेला गॅस बंद करून टाकला, कारण कढाई खूप कडक तापलेली होती. त्यामुळे ह्या कढाईमध्येच आपल्याला अगदी शेवट साबुदाणा भाजून घेतल्याच्या नंतर यामध्ये वरई घालायची आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. मस्त हे पहा, दोन्हीही जिन्नस मी छान खरपूस अशी भाजून घेतलेले आहे. आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करायची आहे आणि त्यानंतर याची पावडर तयार करायची आहे. मस्त हे जे डोसे आहे ना तयार करणार आहोत, यामध्ये आपल्याला बटाटा वापरायचा आहे. बटाटा घालून हे डोसे खूप छान लागतात. आता हे संपूर्ण जिन्नस थंड होत आहे तोपर्यंत झटपट अशी चटणी दाखवते. त्यासाठी अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे, पाव वाटी आपल्याला इथे सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं घेऊ शकता. हिरवी मिरची या ठिकाणी घेतलेली आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. त्यानंतर 2 चमचे आपल्याला दही घालायचं आहे. दह्याऐवजी ताकही वापरलं तरीही चालणार आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर 1 चमचाभर आपल्याला साखर घालायची आहे. साखर टाकणं पूर्णपणे पर्यायी आहे. पाणी टाकून घ्यायचं. मस्त अशी चटणी आपली इथे तयार झालेली आहे. झटपट तयार होणारी ही चटणी आहे. ही चटणी तुम्ही कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत खाऊ शकता. आता ही तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे ना, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचे आहे. साबुदाणा वड्यासोबत तर अशीच चटणी पाहिजे असते. आता आपले साबुदाणा आणि वरईसुद्धा पूर्णपणे थंड झालेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला अगोदर पावडर तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर राहिलेले जिन्नस घालायचे आहे. तर हे पहा, पाणी न टाकताच अगोदर आपल्याला याची छान पावडर तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 मध्यम आकाराचा कच्चा बटाटा. उकडलेला घातला तरीही चालेल, परंतु उकडलेला घातल्यामुळे ना आपले जे डोसे आहे ना कुरकुरीत होण्याऐवजी थोडेसे मऊ होतील आणि तव्याला सुद्धा चिकटतील. त्यामुळे शक्यतो कच्चा बटाटा वापरा. त्यानंतर इथे मी पाव वाटी फ्रेश दही घातलेलं आहे. हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. सोबतच आपल्याला इथे थोडासा दाण्याचा कूट घालायचा आहे, शेंगदाण्याचा कूट. पाणी टाकून जशी जशी आवश्यकता लागेल ना तसं तसं पाणी टाकायचं आहे आणि असं आपल्याला पातळ बॅटर तयार करायचं आहे. थोडक्यात म्हणाल ना, ज्याप्रमाणे आपण घावणे बनवतो, घावण्यांसाठीचं पीठ बनवतो ना, अगदी तसंच पातळ ठेवायचं आहे. आता मिक्सरला फिरवून घेतल्याच्या नंतर ना काही सेकंद आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे, हलकं करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातले एअर्स निघून जातील. यामध्ये अजून पाण्याची आवश्यकता लागणार आहे. फक्त सुरुवातीला अगदी एकदाच घालू नका, थोडं थोडं करून घाला. लक्षात ठेवा, आपल्याला जसे घावणे किंवा डोसे बनवतो ना तसंच पीठ आपल्याला बनवायचं आहे. तर हे पहा, अजून तर हे घट्ट आहे. जर तुम्हाला एकदम कुरकुरीत आपल्याला हे डोसे बनवायचे असेल ना, तर हे पीठ आपल्याला थोडंसं पातळ, थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी पातळ ठेवावं लागणार आहे. आणि मऊ डोसे बनवायचे असेल तर हे पीठ असं घट्ट ठेवलं ना तरीही चालेल. जशी जशी आवश्यकता लागेल ना तसं तसं पाणी ॲडजस्ट करायचं आहे. तर चवीनुसार यामध्ये मी मीठही टाकून घेतलेलं आहे. ते सुद्धा छान मिक्स करून घेऊया आणि लगेचच डोसे बनवायला घेऊया. अजून एक महत्त्वाची गोष्ट, हे जे डोसे आहे ना तुम्ही शक्यतो नॉनस्टिक पॅनवरतीच बनवा. साध्या कुठल्याही तव्यावरती बनवू नका, कारण यामध्ये साबुदाणा असल्यामुळे ते चिकटण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे. तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्या. इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. अगोदर छान तेलाने ग्रीस करून घ्या
आणि त्यानंतर थोडेसे पाण्याचे शिंतोडे मारून आपल्याला अगोदर तवा छान असा सेट करून घ्यायचा आहे. तेव्हाच आपले जे डोसे आहे तव्याला अजिबात चिकटणार नाही. ही कृती करायला अजिबात केव्हाही तुम्हाला कडक क्रिस्पी डोसा बनवायचा असेल ना, तर ही कृती आपल्याला अगोदर करूनच घ्यायची आहे. त्यानंतर हे मिश्रण मी असं छान पातळ या तव्यावरती पसरवून घेतलेलं आहे. काही सेकंद आपल्याला झाकण ठेवायचं आहे. छान अशी वाफ काढायची आहे. वाफ काढल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला लगेच हा डोसा पलटवायचा नाही. त्यानंतर सुद्धा काही वेळ आपल्याला याची वाफ काढून द्यायची आहे. थोडासा क्रिस्पी होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर वरतून हलकंसं तूप किंवा तेल लावून आपल्याला हा छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हाही आपण हे मिश्रण वरतून जे बॅटर आहे जेव्हा टाकतो ना, त्यावेळेला गॅस एकदम मोठा ठेवायचा, म्हणजे जाळीही छान येते आणि कुरकुरीतपणा सुद्धा येतो. आणि बॅटर टाकून झाल्याच्या नंतर जेव्हा आपण झाकण ठेवतो ना, त्यावेळेला गॅस अगदी कमी ते मध्यम ठेवायचा आहे, म्हणजे मस्त असा हा कुरकुरीत आपला हा डोसा तयार होतो. साईडच्या ज्या कडा आहे ना, कुरकुरीत जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत पलटवायची अजिबात घाई करायची नाही. मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा डोसा शेकून घ्यायचा आहे. तुम्हाला मऊ आवडत असेल तर एवढा काही शेकत बसायची गरज नाही. मस्त रंग आलेला आहे. बटाटा घातल्यामुळे नाही ह्या डोश्याला रंग फार छान येतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो. याला तुम्ही विदाऊट चटणी जरी खाल्ला ना तरीही हा छानच लागणार आहे, परंतु चटणीसोबत तर अजूनच छान लागणार आहे. आपला पहिला डोसा तयार झालेला आहे. दुसराही डोसा मी छान असा तयार करून घेतलेला आहे. झाकण काढल्याच्या नंतर लगेच पलटवण्याची घाई करू नका. पूर्ण वाफ व्यवस्थित जाऊ द्यायची. वरतून हलकंसं तूप किंवा बटर काही लावू शकता आणि साईडच्या कडा जोपर्यंत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत पलटवायच्या नाही. साधारणतः एखाद मिनटं तरी आपल्याला वरची वाफ जाऊ द्यायची आहे, कुरकुरीतपणा येऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच पलटवायचं आहे. तेव्हाच हे डोसे आपल्याला कुरकुरीत खायला मिळणार आहे. फक्त थोडंसं पेशन्स ठेवून आपल्याला हे जे डोसे आहे ना ते भाजून घ्यायचे आहे. जर तुम्हाला कुरकुरीत नको असेल ना तर पीठही पातळ करायची गरज नाही. थोडंसं सरसरीतच ठेवायचं आणि मऊसूत असे धिरड्यांप्रमाणे तुम्ही हे डोसे बनवू शकता. परंतु बटाटा असल्यामुळे ना हे कुरकुरीत खायला फार छान लागतात. तर हे पहा, खालची बाजू काय मस्त अशी गोल्डन रंगावर आलेली आहे. अगदी सोनेरी रंगावर मस्त हा खालच्या बाजूने भाजलेला आहे. दुसरी ही बाजू आपण छान अशी सेम भाजून घेऊया. जेव्हाही तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरणार ना तर हे असे डोसे बनवायचे. मस्त खायची, कुठलीही पूर्वतयारी नाही, यामध्ये नाही सोडा घालायचा, काहीही घालायची गरज नाही, तरीही मस्त हे कुरकुरीत बटाट्याचे डोसे तयार होतात. काहीही जास्त तामझाम नाही, जास्त काही भांड्यांचा पसारा नाही, झटपट होणारे हे डोसे आहे. चवीला तर अप्रतिमच लागतात. फक्त उपवासाला नव्हे तर एरवीसुद्धा तुम्हाला हे खायचे असेल तर खाऊ शकता, परंतु बऱ्याचदा उपवासालाच असे पदार्थ बनवले जातात. अजिबात जास्त तेलाचा वापर नाही, तरीही डोसे पहा काय मस्त असे कुरकुरीत झालेले आहे. अगदी कुरकुरीतपणा तुम्हाला इथे दिसतच असेल. मस्त हे डोसे आणि चटणी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. या आषाढी एकादशीला ना नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कळवायला मला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.